नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा भाजीबद्दल जिचं नाव ऐकलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. हो, अगदी बरोबर. आपण बोलतोय कारल्याबद्दल. पण थांबा, कारण याच्या कडू चवीच्या मागे आरोग्याचा एक प्रचंड गोड खजिना लपलेला आहे. हे वाक्य बघा. खरं तर हेच सगळं काही सांगून जातं, हो ना? अनेक जण फक्त त्या एका कडू चवीमुळे या भाजीपासून 4 हात लांब राहतात. पण आजच्या या सत्रानंतर कारल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया. चला तर मग सुरुवात करूया. आधी या भाजीची रीतसर ओळख करून घेऊया. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, कारलं म्हणजे फक्त एक भाजी नाहीये, ते एक औषध आहे, एक औषधी वनस्पती. आणि गंमत इथेच आहे, जी गोष्ट चवीला इतकी कडू लागते तीच आपल्या आरोग्यासाठी अमृतासारखे गोड फायदे घेऊन येते. आणि हाच विरोधाभास कारल्याला इतकं खास बनवतो. बरं, मग असं नक्की काय आहे या कारल्यामध्ये जे त्याला इतकं गुणकारी बनवतं? चला, आता त्याच्या आत दडलेल्या खऱ्या अमृताकडे म्हणजे त्याच्या पौष्टिक घटकांकडे वळूया. आता ही स्लाइड बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. 100 ग्रॅम कारल्यामध्ये चक्क 90% पाणी असतं, पण खरी जादू आहे त्या उरलेल्या 10%मध्ये. ह्या छोट्याशा भागात फायबर, व्हिटॅमिन सी, ए आणि बी आणि महत्त्वाची खनिजे अगदी ठासून भरलेली आहेत. आणि हे घटक आपल्या शरीरात काय करतात? अहो, फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. व्हिटॅमिन सी आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी किती चांगलं आहे हे आपल्याला माहीतच आहे. आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे मेंदूसाठी आवश्यक असतात. इतकंच नाही तर कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोहसुद्धा मिळतं. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कारल्यामध्ये केरॅटिन नावाचा एक विशेष नैसर्गिक घटक असतो. हे एक प्रकारचं नैसर्गिक इन्सुलिनच समजा, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला मदत करतं. आणि म्हणूनच मधुमेहींसाठी कारलं हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. चला आता बघूया ते 10 जबरदस्त फायदे जे ऐकल्यावर कारल्याला आहारात समाविष्ट करण्याचा विचार नक्कीच केला जाईल. हो, 1 किंवा 2 नाही, तर तब्बल 10 मोठे फायदे जे आपण आता पाहणार आहोत. ही यादी बघा एकदा. मधुमेहावर नियंत्रण, रक्त शुद्ध करणं, पचन सुधारणं, वजन कमी करणं, त्वचा आणि केसांसाठीचे फायदे, लिव्हरला स्वच्छ ठेवणं, इम्युनिटी वाढवणं, कोलेस्ट्रॉल कमी करणं. आणि इतकंच काय, तर कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्मसुद्धा. म्हणजे बघा, एकाच भाजीत किती फायदे दडलेत. ओके, फायदे तर सगळे कळाले. पण आता येतो तो मुख्य प्रश्न, त्या कडू चवीचं काय करायचं? अहो, काळजी करू नका, त्यावरही सोपे उपाय आहेत. चला पाहूया या भाजीला चविष्ट कसं बनवायचं. कारल्याला इतक्या वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतं ना. मस्तपैकी भरलेली कारली किंवा साधी परतून केलेली भाजी, चटणी, रस आणि हो, अगदी कुरकुरीत चिप्स बनवूनही खाता येतात. पण तरीही तो मूळ प्रश्न तसाच राहतो. तो कडूपणा कसा घालवायचा किंवा कमी कसा करायचा? तर यावर एक अगदी सोपी ट्रिक आहे. फक्त या 3 स्टेप्स लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे कारल्याच्या फोडींना मीठ लावून थोडा वेळ ठेवा. दुसरं, त्यातून निघालेला कडू रस पिळून काढून टाका आणि फोडी धुवून घ्या. आणि तिसरं, स्वयंपाक करताना त्यात थोडं लिंबू, चिंच, कांदा, गूळ किंवा शेंगदाण्याचा कूट वापरा. यामुळे कडूपणा खूप कमी होतो आणि चव एकदम छान लागते. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की कारल्याकडे एक शत्रू म्हणून नाही, तर एक आरोग्यदायी मित्र म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. आणि हे काही आपण आज नव्याने सांगत नाही आहोत. आपल्या आयुर्वेदात कारल्याला खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. आयुर्वेदानुसार कारल्याचं तिक्त रस म्हणजे त्याची कडू चव शरीरातील अनेक दोष कमी करते आणि रक्तशुद्धीसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. अर्थात कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली असते, बरोबर? त्यामुळे 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गर्भवती महिलांनी कारल्याचं जास्त सेवन टाळावं आणि कोणीही त्याचा रस अतिप्रमाणात पिऊ नये. तर आजच्या या माहितीचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कारलं जरी कडू असलं तरी त्याचे फायदे फक्त गोडच नाहीत, तर ते अमूल्य आहेत. मग आता ठरवा, कारल्याला शत्रू समजायचं की मित्र बनवायचं.